नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यम मध्ये आपलं स्वागत. देशाच्या संसदीय राजकारणाचा भौगोलिक चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे. देशाचे कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभा सदस्यांच्या संख्येत बदल करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे देशातील संपूर्ण लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची फेररचना होण्याची शक्यता आहे. याच माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिलांना 1/3 म्हणजे 33% जागा आरक्षित करण्याचा विचार भारत सरकारचा दिसून येत आहे. यामुळे महिला नेतृत्वाला अधिकाधिक वाव मिळू शकतो. नव्या रचनेनुसार लोकसभा खासदारांची संख्या 543 वरून आता 816 होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभा खासदारांची संख्या 48 वरून 72 होणार आहे. यामध्ये बहुमताचा आकडा कसा असेल ते थोडक्यात पाहू. लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या 543 वरून 50% वाढून 816 पर्यंत पोहोचेल. या वाढीव 273 जागा केवळ महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील. लोकसभेवर सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमतांचा आकडा 409 असा असेल. तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागाही 48 वरून 72 वर होतील. या नव्या रचनेत राज्यसभा आणि राज्यांमधील विधान परिषदांच्या सदस्य संख्येवर मात्र कोणताही परिणाम होणार नाहीये. या अनुषंगाने मांडण्यात येणाऱ्या 2 विधेयकांपैकी एक मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित आहे, तर दुसरे संविधानातील दुरुस्तीसाठीचे असेल. या दोन्ही विधेयकांच्या मंजुरीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमतांची आवश्यकता असणार आहे. या विधेयकाकडे विरोधी पक्ष कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.